हॅलो हाय नमस्ते सर्वांना. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही आपल्या कथांना एवढं चांगलं प्रेम देत आहात तर खरं तुमचं मनापासून आभार. तर चला कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे रुद्रांश शिवाज्ञा भाग 10. रक्ताचा शोध आणि मृत्यूचं तांडव. पॅरिसमधील ल्युव्र म्युझियम, जे काही क्षणांपूर्वी कलेचा आणि शांततेचा एक अद्भुत नमुना होतं, ते आता एखाद्या युद्धभूमीसारखं भासत होतं. गॅस ग्रॅनेडच्या धुराने संपूर्ण हॉल व्यापला होता. लोकांच्या किंकाळ्या, सायरनच्या कानठळ्या बसवणारा आवाज आणि चारी बाजूंनी धावणाऱ्या पावलांचा कोलाहल. पण या सर्व गोंधळात रुद्र प्रताप सिंह मात्र एका जागी पुतळ्यासारखा उभा होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्याचा श्वास एखाद्या जखमी वाघासारखा वेगाने चालत होता. ज्या हातांनी काही वेळापूर्वी गौरीच्या कपाळावर प्रेमाने कुंकू लावले होते, तेच हात आता हवेत रिकामेच चाचपडत होते. गौरी रुद्राची ती डरखाळी इतकी भयंकर होती की म्युझियमच्या काचाही थरथरल्या असाव्यात. धूर हळूहळू कमी होऊ लागला. रुद्राने आजूबाजूला पाहिलं. जमिनीवर काही लोक बेशुद्ध पडले होते. काहींच्या अंगातून रक्त वाहत होतं. पण गौरी तिथे नव्हती. फक्त जमिनीवर पडलेला तो मोगऱ्याचा गजरा, जो रुद्राने स्वतः तिच्या केसात माळला होता, तो आता पायाखाली तुडवला गेला होता. रुद्राने खाली वाकून तो गजरा हातात घेतला. त्याच्या पाकळ्यांवर रक्ताचे काही शिंतोडे उडाले होते. रुद्राच्या आतला तो संयमी आणि रोमॅन्टिक नवरा त्याच क्षणी मेला आणि जन्म झाला तो एका विनाशकाचा. अमन! रुद्र जोरात ओरडला. अमन, जो स्वतःच्या खांद्याला लागलेली गोळी दाबत तिथे पोहोचला होता, तो घाबरून म्हणाला, सर, ते लोक मॅडमना घेऊन. रुद्राने क्षणाचाही विचार न करता अमनची कॉलर पकडली आणि त्याला भिंतीला आपटलं. कुठे गेले ते? माझ्या डोळ्यांदेखत माझी पत्नी, माझ्या मुलाची आई या लोकांनी पळवून नेली. आणि तुमची सिक्युरिटी काय करत होती? मला आत्ताच्या आत्ता संपूर्ण पॅरिस सील झालेलं हवं आहे. एकही गाडी, एकही विमान, एकही बोट या शहरातून बाहेर जाता कामा नये. जोपर्यंत गौरी मिळत नाही तोपर्यंत कोणीही श्वास घेणार नाही. पॅरिस पोलीस घटनास्थळी पोचले होते. फ्रेंच इन्स्पेक्टर जॅक्स रुद्राकडे आला. मिस्टर सिंह, शांत व्हा. आम्ही तपासाला सुरुवात केली आहे. तुम्ही आम्हाला. रुद्राने अत्यंत थंड आणि खतरनाक आवाजात त्याला मध्येच थांबवलं. इन्स्पेक्टर, तुमच्या कायद्याने माझी पत्नी मला 2 तासात परत मिळवून दिली नाही तर मी हे शहर विकत घेईन आणि ते जाळून खाक करेन. मला तुमचे नियम सांगू नका. मला तो माणूस हवाय ज्याने हे धाडस केलंय. रुद्राने आपला फोन काढला आणि सिंह एम्पायरच्या जागतिक इंटेलिजन्स टीमला, ग्लोबल इंटेलिजन्स टीमला ॲक्टिवेट केलं. काही मिनिटांतच रुद्राच्या प्रायव्हेट सर्व्हरवर पॅरिस शहरातील हजारो CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज हॅक करून स्ट्रीम होऊ लागले. रुद्राने स्वतः लॅपटॉप उघडला. त्याची बोटं कीबोर्डवर एखाद्या मशीनसारखी चालत होती. सर, म्युझियमच्या मागील दारातून एक काळ्या रंगाची मर्सिडीज व्हॅन बाहेर पडताना दिसली आहे. नंबर प्लेट बनावट आहे, एका हॅकरने माहिती दिली. रुद्राने तो फुटेज झूम केला. व्हॅनच्या आतल्या अंधारात त्याला एका माणसाचा चेहरा दिसला. मार्को, आंतरराष्ट्रीय गुंड, ज्याला कोणत्याही देशाची सीमा ओळखू शकत नव्हती. रुद्राला समजलं की हा स्थानिक गुंडांचा कट नाही, तर ही विक्रांतची चाल आहे. दुसरीकडे पॅरिस शहराच्या बाहेर सेन नदीच्या किनाऱ्यावर एका ओसाड आणि जुन्या गोदामात अंधार पसरला होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. गोदामाच्या आत एक पिवळा बल्ब लटकत होता. गौरीला हळूहळू शुद्ध येऊ लागली. तिचं डोकं भयंकर दुखत होतं. तिने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण तिला काही स्पष्ट दिसत नव्हतं. तिचे हात आणि पाय एका लोखंडी खुर्चीला साखळदंडाने बांधले होते. तिच्या अंगावरची ती सुंदर लाल साडी आता मळली होती आणि फाटली होती. तिला अचानक आठवलं, बाळ. तिने अत्यंत घाबरून खाली पाहिलं आणि मनातल्या मनात प्रार्थना केली, महादेवा, माझ्या बाळाचं रक्षण कर. तेवढ्यात अंधारातून बुटांचा आवाज येऊ लागला.
मार्को सिगारेट ओढत तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. अखेर भारताची राणी जागी झाली तर? तुझा नवरा खूप उड्या मारत होता ना, आता बघू तो तुला कसा वाचवतो, मार्को तुटक इंग्रजीत म्हणाला. गौरीने त्याच्या डोळ्यात अत्यंत निर्भयपणे पाहिलं. माझ्या पतीला येण्यापासून ना कधी कोणी रोखू शकलंय ना तू रोखू शकशील. तू स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला आहेस. त्यावर मार्को हसला आणि त्याने एक लॅपटॉप समोर ठेवला. लॅपटॉपवर एक व्हिडिओ कॉल सुरू होता. स्क्रीनवर विक्रांतचा चेहरा दिसला. तो तुरुंगातून किंवा त्याच्या गुप्त ठिकाणाहून हसत होता. कशी आहेस वहिनी? पॅरिसची थंडी बादली नाही ना? विक्रांत उपहासाने म्हणाला. विक्रांत, तू किती नीच आहेस हे तू पुन्हा सिद्ध केलंस. महादेवाचा कोप तुला भस्म करेल. गौरीचा आवाज कापत होता पण त्यातली जरब कमी झाली नव्हती. महादेव? हा 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 हा, आज तुझे महादेवही तुला वाचवायला येणार नाहीत गौरी. रुद्रने माझ्याकडून माझं सर्वस्व हिरावलं. आता मी त्याच्याकडून त्याची शक्ती हिरावणार. आणि हो, मला बातमी मिळाली आहे की तू आई होणार आहेस. वा, एकाच दगडात दोन पक्षी. जेव्हा रुद्र तुझ्या आणि तुझ्या बाळाच्या रक्ताने माखलेला मृतदेह पाहेल तेव्हा तो स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेईल. गौरीच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. तिला रुद्राची अवस्था आठवून रडू येत होतं, पण तिने ओठ घट्ट आवळले आणि मनातल्या मनात शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. म्युझियमच्या बाहेर रुद्राच्या टीमला एक संशयित सापडला होता. तो मार्कोचा एक स्थानिक खबऱ्या होता जो गॅस ग्रेनेड पुरवण्याचं काम करत होता. पोलिसांनी त्याला पकडण्याआधीच रुद्राच्या बाउन्सरनी त्याला उचललं आणि हॉटेलच्या एका रिकाम्या बेसमेंटमध्ये आणलं. रुद्र तिथे पोहोचला. त्याने आपला महागडा कोट काढला आणि शर्टाच्या बाह्या वर दुमडल्या. तो त्या खबऱ्यासमोर जाऊन उभा राहिला. खबऱ्या घाबरून थरथरत कापत होता. माझी पत्नी कुठे आहे? रुद्राचा आवाज इतका शांत होता की तो शांतता स्फोटापूर्वीच्या शांततेसारखी वाटत होती. मला काहीच माहिती नाही. मी फक्त पैसे घेऊन माल दिला होता. तो फ्रेंचमध्ये ओरडत होता. अमन ट्रान्सलेट करत होता. रुद्राने आजूबाजूला पाहिलं. तिथे एक लोखंडी पकड पडलेली होती. रुद्राने ती पकड उचलली आणि तो त्या माणसाच्या अगदी जवळ गेला. त्याने काहीही न बोलता त्या माणसाच्या उजव्या हाताचं एक बोट पकडीत पकडलं. मी पुन्हा विचारतोय, माझी पत्नी कुठे आहे? माणूस काही बोलणार त्याआधीच रुद्राने पकड जोरात फिरवली. एक कडक आवाज आला आणि त्या माणसाची भयंकर किंकाळी बेसमेंटमध्ये घुमली. त्याचं बोट तुटलं होतं. आम्ही भारतीय लोक अतिथी देवो भव मानतो, पण जेव्हा कोणी आमच्या कुटुंबावर हात टाकतं तेव्हा आम्ही यमराज बनतो. रुद्राने अत्यंत निर्दयीपणे दुसरं बोट पकडलं. सांग, मार्कोचं लोकेशन काय आहे? सीन नदी. नदीच्या पलीकडे जुना गोदी क्रमांक 4. तिथे एक गोदाम आहे. तिथेच नेलंय तिला. मला सोडून द्या. तो माणूस वेदनेने रडत होता. रुद्राने पकड फेकून दिली. त्याने आपल्या हातातली रिव्हॉल्वर काढली आणि मॅगझिन चेक केली. अमन, पोलिसांना इन्व्हॉल्व करायचं नाही. आज रात्री तिथे जे काही घडेल ते फक्त माझ्या आणि मार्कोच्या मध्ये असेल. गाडी तयार कर. रुद्राची गाडी वाऱ्याच्या वेगाने त्या गोदामाच्या दिशेने निघाली. पावसाचा जोर वाढला होता. आकाशात विजा कडाडत होत्या. जणू निसर्गही या तांडवाची पूर्वतयारी करत होता. वाटेत असताना रुद्राच्या फोनवर एक अज्ञात नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. रुद्राने कॉल उचलला. समोर विक्रांत होता. हॅलो मिस्टर रुद्र प्रताप सिंह, तुझा खेळ आता संपलाय. जर तुला तुझी बायको जिवंत हवी असेल तर आत्ताच्या आत्ता सिंह एम्पायरचे सर्व शेअर्स माझ्या स्विस बँक अकाउंटवर ट्रान्स्फर कर आणि स्वतःच्या हाताने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर. रुद्राने बारीक डोळे केले. विक्रांत, तू माझ्या बायकोला हात लावण्याची चूक केलीस. आता तू फक्त एका गोष्टीची वाट बघ, मृत्यूची. मी तुला तिथेच येऊन मारणार आहे जिथे तू लपला आहेस. विक्रांत हसला आणि त्याने कॅमेरा गौरीकडे वळवला. गौरी खुर्चीला बांधलेली होती. तिच्या चेहऱ्यावरचे ओरखडे पाहून रुद्राच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले. रुद्रजी, तुम्ही इथे येऊ नका. हा ट्रॅप आहे. इथे सगळीकडे बॉम्ब लावलेत. गौरी पूर्ण ताकदीने ओरडली. गौरी, तू घाबरू नकोस. मी येतोय.
काहीही झालं तरी मी तुला तिथून बाहेर काढीन. रुद्राचा आवाज पहिल्यांदाच कापत होता. तो एक CEO नव्हता तर एक व्याकुळ नवरा होता. विक्रांतने कॉल कट केला. रुद्राने डॅशबोर्डवर जोरात ठुसा मारला. फास्ट. गाडी अजून फास्ट चालव. गोदामाच्या बाहेर पोचल्यावर रुद्राने पाहिलं की बाहेर 8 ते 10 आधुनिक शस्त्रज्ञांनी सज्ज असलेले गुंड पहारा देत होते. रुद्राने आपल्या सिक्युरिटी टीमला आदेश दिला, सगळ्यांना शांतपणे संपवा. एकही गोळी सुटता कामा नये, नाहीतर आतमध्ये अलर्ट जाईल. रुद्र स्वतः अंधाराचा फायदा घेत एका गुंडाच्या मागून गेला. पावसाच्या आवाजात त्याच्या पावलांचा आवाज लपला गेला होता. त्याने अत्यंत चपळाईने त्या गुंडाच्या तोंडावर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्याचा गळा मुरगळला. तो गुंड कोणताही आवाज न करता खाली कोसळला. कोल्ड ब्लडेड CEO हा टॅग रुद्राने आज खऱ्या अर्थाने सिद्ध केला होता. त्याच्या टीमने काही मिनिटातच बाहेरच्या सर्व पहारेकऱ्यांना यमसदनी धाडलं. आता फक्त गोदामाचा मुख्य दरवाजा उरला होता. रुद्राने दरवाजाला हळूच धक्का दिला. आतून भयंकर काळोख आणि रक्ताचा दर्प येत होता. गोदामात ठिकठिकाणी लाल रंगाचे लेझर सेन्सर लावले होते. ते थेट बॉम्बशी कनेक्टेड होते. जर कोणी त्यात अडकलं तर संपूर्ण गोदाम हवेत उडणार होतं. रुद्राला समजलं की हा मार्ग सोपा नाही. गौरी गोदामाच्या मध्यभागी असलेल्या एका लोखंडी पिंजऱ्यासारख्या खोलीत होती आणि मार्को वरच्या मजल्यावरून कॅटवॉक स्नायपर रायफल घेऊन बसला होता. गौरीच्या कानावर बाहेरची थोडी चाहूल पडली. तिला जाणवलं की रुद्र आला आहे. तिने डोळे मिटले आणि मनातल्या मनात प्रार्थना सुरू केली. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनानं मृत्युर्मुक्षीयमामृतात्. तिचे हे शब्द आता ओठांतून बाहेर पडू लागले होते. वर बसलेल्या मार्कोला काहीतरी संशय आला. त्यांनी आपली नाईट विजन दुर्बीण लावली. अचानक त्याला एका खांबाजवळ एक सावली हलल्याचं जाणवलं. त्याने क्षणाचाही विलंब न लावता ट्रिगर दाबला. डॅश. खोळी खांबाला लागून उडाली. रुद्राने अगदी सेकंदाच्या फरकाने स्वतःला वाचवलं होतं. आता शांततेचा खेळ संपला होता. गोळीबाराला सुरुवात झाली होती. रुद्राच्या टीमने आत प्रवेश करून फायरिंग सुरू केली. गोदामात आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. रुद्र एक एक खांब पार करत गौरीच्या दिशेने सरकत होता. मार्को अत्यंत कुशल नेमबाज होता. तो रुद्राला टार्गेट करत होता. रुद्राच्या खांद्याला घासून एक गोळी गेली. त्याचा शर्ट रक्ताने भिजला, पण त्याला वेदनेची जाणीवही नव्हती. रुद्रजी. गौरी त्याला पाहून रडू लागली. तिने पाहिलं की तिच्या देवासारखा नवरा रक्ताने माखलेला आहे. गौरी खाली वाक. रुद्र ओरडला आणि त्याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून थेट मार्कोच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. एक गोळी मार्कोच्या रायफलला लागली आणि रायफल त्याच्या हातातून खाली पडली. मार्को रागाने ओरडत खाली उडी मारून आला. त्याच्या हातात आता एक मोठा शिकारी चाकू होता. तो आणि रुद्र आता समोरासमोर होते. मार्को रुद्रापेक्षा शरीरयष्टीने मोठा आणि क्रूर होता. त्याने पहिला वार रुद्राच्या पोटावर करण्याचा प्रयत्न केला, पण रुद्राने अत्यंत चपळाईने बाजूला होऊन मार्कोचा हात पकडला. रुद्राच्या डोळ्यात आत्ता केवळ सुडाची आग होती. माझ्या पत्नीच्या अंगावर पडलेल्या प्रत्येक ओरखड्याचा हिशोब मी तुझ्या रक्ताने घेईन. रुद्राने मार्कोच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा लगावला. मार्को मागे फेकला गेला, पण त्याने पुन्हा उठून रुद्राच्या पायावर लाथ मारली. रुद्र गुडघ्यावर पडला. मार्कोने चाकू उगारला आणि तो रुद्राच्या छातीत खुपसणारच इतक्यात गौरीने साखळदंडासकट खुर्ची जोरात हलवली आणि ती खुर्ची मार्कोच्या पायाला जाऊन आदळली. मार्कोचा तोल गेला. ही संधी साधून रुद्राने झेप घेतली आणि मार्कोला जमिनीवर पाडलं. रुद्राने मार्कोच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि त्याच्या खांद्यात खुपसला. मार्को वेदनेने किंचाळला. रुद्राने त्याला कॉलरवरून उचललं आणि लोखंडी जाळीवर आपटलं. सांग, विक्रांत कुठे आहे? त्यावर मार्को म्हणाला, मला माहीत नाही. तो फक्त फोनवर कॉन्टॅक्ट करतो. मार्को रक्ताचा थुंका टाकत म्हणाला. रुद्राने त्याला तिथेच बेशुद्ध अवस्थेत फेकून दिलं.
तो धावत गौरीकडे आला. त्याचे हात थरथरत होते. त्याने अत्यंत काळजीने गौरीला बांधलेले साखळदंड तोडले. गौरी मुक्त होताच तिने रुद्राला घट्ट मिठी मारली. ती धाय मोकलून रडत होती. तुम्ही आलात, मला माहीत होतं तुम्ही येणार. रुद्राने तिचे अश्रू पुसले. त्याने तिचं संपूर्ण शरीर डोळ्यांनी तपासलं. तू ठीक आहेस ना? आपल्या बाळाला काही त्रास? मी ठीक आहे रुद्रजी. आपले महादेव आपल्यासोबत आहेत. पण त्यांचा हा भावनिक क्षण फार काळ टिकला नाही. अचानक गोदामात एक लाल रंगाचा सायरन वाजू लागला आणि एक इलेक्ट्रॉनिक आवाज घुमला. वॉर्निंग, डिटोनेशन इन 60 सेकंड. चेतावणी, स्फोट 7 सेकंदात. विक्रांतने लांबूनच गोदामातील बॉम्ब ॲक्टिवेट केले होते. त्याला माहीत होतं की मार्को हरला तरी रुद्र आणि गौरी जिवंत राहता कामा नयेत. 60 सेकंद. रुद्राच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने गौरीला आपल्या कडेवर उचलून घेतलं. गौरी, मला घट्ट पकड, आपण इथून बाहेर पडतोय. रुद्र वेगाने गोदामाच्या मुख्य दाराकडे धावू लागला. पण बाहेरचा रस्ता आगीने आणि धुराने वेढला गेला होता. 50 सेकंद. रुद्राने एका बंद असलेल्या खिडकीच्या दिशेने धाव घेतली. त्याने पायाने लाथ मारून ती काच फोडली. 40 सेकंद उरले होते. गौरीने डोळे घट्ट मिटले होते आणि ती फक्त रुद्राच्या हृदयाची धडधड ऐकत होती. फक्त 30 सेकंद उरलेले तेव्हा ते खिडकीतून बाहेर उडी मारणार इतक्यात बेशुद्ध पडलेला मार्को शुद्धीवर आला आणि त्याने आपल्या हातातील एक छोटी पिस्तूल रुद्राच्या दिशेने रोखली. तुम्ही दोघेही माझ्यासोबत मरणार. मार्को हसत ओरडला. त्याने ट्रिगर ओढला. गोळी सुटली. रुद्रजी म्हणून गौरीची भयंकर किंकाळी रात्रीच्या अंधारात घुमली. त्याच क्षणी गोदामात एक प्रचंड मोठा स्फोट झाला. आगीचे लोळ आकाशात भिडले. सीन नदीचे पाणी त्या स्फोटाने हादरले. सिंह एम्पायरच्या त्या शक्तिशाली राजाला आणि त्याच्या राणीला त्या आगीने गिळंकृत केलं होतं का? हे जाणून घेण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे पुढच्या भागात काय होतं ते तुम्हाला समजून जाईल. भेटू लवकरच एका नवीन भागासह लवकर. तोपर्यंत बाय. धन्यवाद. आपल्या कथांना प्रतिसाद द्या.